आपले उरलेले प्रश्न कशामधले? सराव संच. बरं, आता आपण तो सराव संच आपला पूर्ण झाला की नाही? 1.1. आता आपण पुढचं सुरू करणार आहोत, ठीक आहे. बघा, आपल्याला स्क्रीनवर जर दिसत असेल तर आता आपल्याला पुढे रेषाखंड, किरण हे आपण सगळं आधी पण बघितलेलं आहे. तर पुन्हा तुम्हाला काय आहे त्यांची माहिती आहे थोडी. रेषाखंड म्हणजे काय, व्याख्या दिल्या, भूमितीमधल्या व्याख्या त्यांनी दिलेल्या आहेत. रेषाखंडाची व्याख्या दिली, किरण AB ची व्याख्या दिली, रेषा एबीसी दिलेले आहे. आणि एकरूप रेषाखंड म्हणजे काय, रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडांची तुलना, रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता आणि बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. ठीक आहे. तर या ज्या संकल्पना काही दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात. रेषाखंड, पहिला रेषाखंड आहे. आता तुम्हाला थोडक्यात मी त्या दिवशी सांगितलं होतं की रेषाखंड म्हणजे काय, तर ज्याचे दोन अंत्यबिंदू असतात आणि ज्याची लांबी मोजता येते तो रेषाखंड असतो, बरोबर आहे. पण तुम्हाला जर भूमितीमध्ये त्याची व्याख्या तयार करायची तर ती कशी करणार, तर दोन बिंदू, कोणतेही दोन बिंदू आणि त्या दोन बिंदूंच्या दरम्यान येणारे सर्व बिंदू. बघा, रेषाखंडाची आपण व्याख्या बघतोय, रेषाखंड है ना. आता समजा मी रेषाखंड AB असं लिहिते, तर रेषाखंड AB म्हणजे काय, तर A आणि B त्या बिंदू दोन भिन्न बिंदू आणि त्या दरम्यान म्हणजे त्या दोन बिंदूंच्या दरम्यान येणाऱ्या सर्व बिंदूंचा संयोग संच. आपण बघा संच मध्ये संयोग संच शिकलो की नाही, संयोग संच. यस मॅम, शिकलो. संयोग म्हणजे सगळे एकत्र करायचे. मग कोणते बिंदू सर्व एकत्र करायचे, A B हे दोन तर घ्यायचे आहेत, बिंदू A बिंदू B आणि त्या दोन बिंदूंच्या दरम्यान येणारे सर्व बिंदू यांचा संयोग संचास आपण रेषाखंड AB म्हणतो. कळलं? दोन बिंदू A आणि B आणि त्या दोन बिंदूंच्या दरम्यान येणारे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड AB आहे. बघा, बिंदू A बिंदू B आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड AB असतो. कळलं? आता रेषाखंडाची लांबी असते, ती लांबी आपण लेंथ AB म्हणून लिहू शकतो किंवा डिस्टन्स AB म्हणून लिहू शकतो किंवा नुसतं AB म्हणून पण लिहू शकतो. जसं लेंथ AB 5 आहे असं पण लिहू शकतो, डिस्टन्स AB म्हणून पण लिहू शकतो. तिन्ही प्रकारे नुसतं AB पण लिहू शकतो, लांबी लिहायची. कळते का? रेषाखंडाची लांबी आपण मोजता येते. आता दुसरी जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ती किरण AB है ना. तर किरण मध्ये आपण कसं घेतो, एक बिंदू असतो, एक त्याला आरंभ बिंदू असतो आणि पुढील सर्व बिंदू म्हणजे असं असतं, इथून त्याची सुरुवात होते. तर किरणची व्याख्या त्यांनी कशी केली माहितीये का, की किरण म्हणजे काय आहे, किरण AB म्हणजे काय, तर किरण AB म्हणजे एकतर बिंदू A आणि
एबीपी हे एका रेषे असणार, म्हणजे एकाच रेषेत आहे. इथे कसं दिलंय बघा, समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत आणि रेख एबी वरील बिंदू आणि ए बी पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग असेल. म्हणजे काय, एकतर बघा हा, किरण म्हणजे काय व्याख्या केली आहे माहिती का त्यांनी, किरण म्हणजे एका बाजूला अमर्याद वाढत जातो. कोणत्या बाजूला जातो वाढत, जिथे एरो आहे तिकडे, म्हणजे पी कडे, या बाजूला वाढत जाणार, ए कडे नाही, ए पासून त्याची सुरुवात होती. मग त्याने व्याख्या कशी केली की किरण एबी म्हणजे काय माहितीये का, किरण एबी म्हणजे रेषाखंड एबी, रेषाखंड एबी म्हणजे रेषाखंड म्हटलं तर ए पासून बी पर्यंत एवढाच हा रेषाखंड एबी आहे. ठीक आहे. पण किरण म्हणजे हे पूर्ण पुढे पण किरण आहे, किरण म्हणजे पुढे वाढतच जातो असंख्य, है ना. मग रेषाखंडाची किरणची व्याख्या करताना त्यांनी कशी केली, रेषाखंड एबी घ्यायचंय आणि ए डॅश बी डॅश पी होईल असे सर्व पी बिंदू, होईल असे सर्व पी बिंदू, असे सर्व पी बिंदू म्हणजे जे बीच्या पुढे आहे, बीच्या पुढे असणारे सगळे, कारण पी कुठे आहे, बीच्या पुढे. बघा एवढा भाग तर घ्यायचाच आहे, रेषाखंड एबी तर मी घेणारच आहे. रेषाखंड एबी म्हणजे इथून इथून बी पर्यंत हा रेषाखंड एबी झाला. ठीक आहे. पण किरण मध्ये फक्त तेवढंच नाहीये ना, किरण मध्ये पुढचे बीच्या पुढचे पण सगळे बिंदू आहेत, हो की नाही, कारण किरण एका बाजूला वाढत जात. येस मॅम. किरण एबी मध्ये काय काय आहे, किरण एबी मध्ये काय काय आहे, तर किरण एबी मध्ये एवढा रेषाखंड एबी तर आहेच, पण ए डॅश बी डॅश पी होईल. म्हणजे ए डॅश बी डॅश पी म्हणजे काय, तर दरम्यानचा आहे, मध्ये बी आहे आणि पी साईडला आहे, असे सर्व पी बिंदू, असे सगळे पी बिंदू जे बीच्या पुढे आहे. आता बीच्या पुढे आहे म्हणजे हे सगळे बिंदू, पुढचे सगळे बिंदू जे बीच्या पुढे आहेत ते सगळ्या बिंदूंचा संयोग संच, म्हणजे रेषाखंड ए बी आणि ए डॅश बी डॅश पी होईल असे सर्व पी बिंदू, असे सर्व पी बिंदू यांचा संयोग संच, म्हणजे एका बाजूला रेषाखंड ए बी आणि दुसरे पी सारखे सगळे बिंदू जे बीच्या पुढे ए डॅश बी डॅश पी होतील असे सर्व पी बिंदू. नाही कळलं, ए डॅश बी डॅश पी होईल असे, पी हा एकच बिंदू नाही, तर पी हा त्या सगळ्या बिंदूंना रिप्रेझेंट करतो जे बीच्या पुढे आहेत, बीच्या पुढचे सगळे बिंदू. पी म्हणजे एकच बिंदू नाही सांगितलंय त्यांनी, ए डॅश बी डॅश पी होईल असे सर्व पी बिंदू, असे सर्व पी बिंदू म्हणजे पी जो आहे तो बीच्या पुढचा कोणताही बिंदू असू शकतो. बीच्या पुढचे सगळे बिंदू आणि इकडचा रेषाखंड ए बी यांचा संयोग संच म्हणजे किरण एबी आहे. नाही कळलं, रेषाखंड एबी घ्यायचंय, रेषाखंड एबी, रेषाखंड एबी म्हटलं की रेषाखंड आहे ना, तो एवढाच येणार ए टू बी. पण आपल्याला किरणाची किरण एबीची व्याख्या पाहिजे. मग किरण एबी मध्ये काय काय येतो, किरण एबी मध्ये रेषाखंड एबी तर येतोच, रेषाखंड एबी तर त्याच्यात येणारच आहे, किरण एबी मध्ये येणार आहे की नाही, कारण रेषाखंड म्हणजे एवढाच आहे ए टू बी, हा इथून इथपर्यंत. हा बघा, रेषाखंड म्हणजे तो नेमकाच असतो. रेषाखंड एबी हा, किरण एबी मध्ये काय काय येतं, किरण एबी मध्ये पहिलं तर रेषाखंड एबी येतो, तो इथून इथपर्यंत, तो तर येतोच रेषाखंड एबी इथून इथपर्यंत. पण एवढाच नाही येत, रेषाखंड एबी तर आहेच त्याच्यामध्ये, प्लस त्याच्यामध्ये ए डॅश बी डॅश पी होईल असे सर्व पी बिंदू, असे सर्व पी बिंदू, हे प्लस हे अशा या दोघांचा संयोग संच, संयोग म्हणजे रेषाखंड एबीचा आणि ए बी ए डॅश बी डॅश पी होईल असे सर्व पी बिंदू, म्हणजे जे बीच्या पुढचे आहेत ते सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे किरण एबी आहे. कळलं किरण एबी. पुढे तुम्हाला व्याख्या आहे रेषा एबीची. रेषा एबी म्हणजे काय, आता रेषा एबी जी आहे ती दोन्ही बाजूला वाढत जाते, एका बाजूला आहे किरण, एका बाजूला वाढ, सांगितलेलं ना मी तुम्हाला.
रेषा एबी मॅम तुमचा कोणाला म्हणायचं आता रेषा एबी ही रेषा एबी आपण ह्याला म्हणतो. आता रेषेची नावं तुम्ही ब्रेक होतोय आवाज मॅम. येत आहे? यस आवाज ब्रेक मॅम. होतोय? कोणालाच नाही येत आहे का? येतोय मॅम. आता येतोय? आता आपल्याला रेषा एबी ची व्याख्या बघायची. रेषा एबी म्हणजे जी या बाजूला पण वाढत जाते, या बाजूला पण जाते. तर तिची व्याख्या कशी बनवायची? तर रेषा एबी काय असते माहिती का? रेषा एबी हा आपण बोलूया की किरण एबी म्हणजे जो ए पासून किरण एबी, किरण एबी बोलते. रेषा एबी ची आपण व्याख्या बनवतोय. तर रेषा एबी मध्ये किरण एबी येणार आहे. किरण एबी ए पासून सुरू होणार. कारण किरण आरंभ आता किरण एबी पण रेषामध्ये दोन्हीकडे वाढत जाते. मग आणखी कोण आहे? किरण एबी आहे आणि त्याचा विरुद्ध किरण आहे. विरुद्ध किरण म्हणजे काय? तर सारखा आरंभ बिंदू असलेला पण विरुद्ध दिशेने जाणार, म्हणजे हा इकडचा एडी, किरण एडी. किरण एडी जो आहे तो किरण एबीचा विरुद्ध किरण आहे. कळते का? जो सुरू होतो ए पासूनच पण वेगवेगळ्या दिशेने जातो. किरण एबी या दिशेने जातोय, किरण एडी ए पासूनच सुरू होतोय, या दिशेने जातोय. आणि तो इकडे वाढत जाणार किरण एडी आणि इकडे वाढत जाणार किरण एबी. मग किरण एबी आणि त्याचा विरुद्ध किरण, किरण एबी व त्याचा विरुद्ध किरण. विरुद्ध किरण कळला? विरुद्ध किरण, विरुद्ध किरण म्हणजे आरंभ बिंदू कडे जाणार असेल, एक त्याच्या बरोबर विरुद्ध जाणार असेल. किरण एबी व त्याचा विरुद्ध किरण यांचा संयोग संच घेतला ना, म्हणजे या दोन किरणांना एकत्र केलं ना की जी मिळते ती काय मिळते? किरण एबी आणि त्याचा विरुद्ध किरण या दोन्ही किरणांना एकत्र केलं, त्याचा संयोग संच घेतला की मला काय मिळणार? एक इकडे जाणारं किरण, एक इकडे जाणारं किरण, एक इकडे जाणारं किरण. या दोघांना एकत्र केल्यावर मला काय मिळाली? मला मिळाली काय मिळाली? मला रेषा. दोन किरणांचा संयोग संच. हा, दोन किरणांचा, एक किरण आणि त्याचा विरुद्ध किरण यांचा, असे दोन किरणांचा संयोग संच म्हणजे रेषा एबी आहे. कळलं? रेषा एबी. किरण एबीचा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच. जे किरण एबी मध्ये जेवढे बिंदू येतात ते आणि त्याच्या विरुद्ध किरणामध्ये जेवढे बिंदू येतात ते यांचा जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा एबी. कळलं? यस मॅम. यस मॅम. त्यानंतर आपल्याला आहे एकरूप रेषाखंड. काय आहे? एकरूप रेषा. आता दोन रेषाखंड आहेत. समजा हा एबी रेषाखंड आहे, हा पिक्यू रेषाखंड. आता दोन रेषाखंड हे एकरूप कधी होतील? म्हणजे रेषाखंडाला शॉर्टकट रेख लिहितो आपण. रेख एपी एकरूप रेख पीक्यू कधी होईल? म्हणजे एबी ही पीक्यू ला कधी एकरूप होणार? बघा, हिला एकरूप होणं म्हणजे दोन्ही एकमेकांवर ठेवल्यावर तंतोतंत जेव्हा जुळतील ना तेव्हा आपण बोलतो की हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. दोन्ही एकमेकांवर तंतोतंत केव्हा जुळतील? एबी जो रेषाखंड आहे तो मी पीक्यू वर ठेवला आणि बरोबर दोन्ही तंतोतंत केव्हा जुळतील? जेव्हा दोघांचीही लांबी सारखी असेल तेव्हा.
बघा एबी 5 सेंटीमीटर असेल आणि ही जर 4 सेंटीमीटर असेल तर ही एबी रेषाखंड PQ वर ठेवल्यानंतर ते एकमेकांशी तंतोतंत जुळतील का? एकाची लांबी 5 एकाची समजा 4 आहे तर ते एकमेकांबरोबर एकावर एक ठेवले तर तंतोतंत जुळतील का? नाही. म्हणजे तंतोतंत जुळणार नाहीत म्हणजे ते एकरूप नाही होणार. जोपर्यंत त्यांची लांबी समान नाही ना होत. दोन रेषाखंड एकरूप केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा त्यांची लांबी सारखी असते. काय सारखी असते? लांबी. दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड कधी म्हणायचं? एबी ही PQ ला एकरूप कधी? जेव्हा एबी ची लांबी आणि PQ ची लांबी सारखी असेल. लेंथ एबी बरोबर लेंथ PQ असेल तरच ते दोन रेषाखंड एकरूप असतात. तेव्हा आपण लिहू शकतो की रेख एबी ही रेख PQ ला एकरूप आहे. कधी? जेव्हा दोन्ही रेषाखंडांची लांबी समान असते, सारखी असते. कळलं? येस मॅम. जे दोन रेषाखंड एकरूप होण्यासाठी त्यांची लांबी सारखी असणं गरजेचं आहे. जर दिलेल्या, इकडे बघा व्याख्या काय दिली एकरूप रेषाखंडाची. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. म्हणजे जर लेंथ एबी बरोबर लेंथ सीडी म्हणजे दोघांची लांबी जर सारखी आहे तर मी हे लिहू शकते रेख एबी एकरूप रेख सीडी. कधी? जर दोघांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. कळलं? लांबी सारखी पाहिजे तर त्यांना एकरूप रेषाखंड आपण म्हणतो. आता एकरूपतेचे काही नियम आहेत, एकरूपतेचे काही गुणधर्म आहेत. सगळ्यांच्या एकरूपतेचे गुणधर्म आहेत ते. आता सध्या आपल्याला रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म आहेत. ऐकताय सगळेजण? रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. गुणधर्म तर रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म काय आहेत? तर पहिला जो गुणधर्म परावर्तनता गुणधर्म काय आहे? कशाचे गुणधर्म आहेत हे? रेषाखंडाच्या एकरूपतेचे. आता आपण बघितलं ना एकरूप रेषाखंड म्हणजे दोन रेषाखंडांची लांबी जर समान आहे तर ते एकरूप असतात. मग असे जे एकरूप रेषाखंड आहे त्यांचा पहिला गुणधर्म आहे परावर्तन. म्हणजे काय? तर समजा रेख परावर्तनाचा गुणधर्म काय माहितीये का? की प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशीच एकरूप असतो. म्हणजे रेख एबी ही रेख एबी बरोबर एकरूप असणार. म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशीच एकरूप असतो. एबी लिहा बीए लिहा. रेख एबी एकरूप रेख बीए लिहिलं तरी चालेल. बीए आणि एबी एकच रेषाखंड असतो. म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. हा जो गुणधर्म आहे, जसं प्रत्येक, आता मी माणूस आहे तर मी स्वतःशीच एकरूप असणारच. म्हणजे मी आरशासमोर उभी राहिली तर मी स्वतःशी तंतोतंत जुळणार, म्हणजे मी स्वतःशी एकरूप आहे. तसंच एबी रेषाखंड आहे तो दुसरा कोणाशी जरी एकरूप नसला तरी तो स्वतःशी तरी एकरूप असणारच. हा त्याचा परावर्तनता हा गुणधर्म आहे. कळलं? पहिला गुणधर्म परावर्तनता म्हणजे रेख एबी एकरूप रेख एबी म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशीच एकरूप असतो. कळते का? येस मॅम. दुसरा गुणधर्म आहे सममितता. सममितता गुणधर्म काय आहे? सममितता गुणधर्म म्हणजे समजा एक रेषाखंड म्हणजे PQ बरोबर जर एकरूप आहे, म्हणजे पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे तर दुसरा रेषाखंड पहिल्याशी एकरूप असतो. म्हणजे रेख PQ
खरंच एबी जर पीक्यू ला एकरूप आहे तर याचा अर्थ पीक्यू पण एबी ला एकरूप असणारच, कारण दोघांची लांबी सारखी आहे. मग एबी एकरूप पीक्यू लिहा किंवा पीक्यू एकरूप एबी लिहा, सारखंच आहे. पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा हा पहिल्याशी एकरूप असणारच आहे ना. सममित. कळलं सममित? जर रेख एबी एकरूप रेख सीडी तर रेख सीडी एकरूप रेख एबी. कळलं का? सममितता. पुढे आहे संक्रामकता. संक्रामकता म्हणजे काय? तर पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, म्हणजे काय? जर रेख एबी एकरूप रेख पीक्यू, रेख पीक्यू एकरूप रेख एक्स वाय, म्हणजे एबी पीक्यू बरोबर एकरूप आहे, म्हणजे हा पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे आणि हा जो दुसरा आहे पीक्यू तो तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, म्हणजे एबी पीक्यू बरोबर एकरूप आहे आणि पीक्यू एक्स वाय बरोबर जर एकरूप आहे तर पहिला आणि तिसरा पण एकरूप असतो. कळलं का? म्हणजे कळलं, एबी आणि एक्स वाय पण एकरूपच असणार, ऑब्विस आहे ना. बघा एबी आणि पीक्यू एकरूप आहे याचा अर्थ एबी आणि पीक्यू ची लांबी सारखी आहे, म्हणजे एक 4 असेल तर हा पण 4 असणार. एबी आणि पीक्यू एकरूप आहे म्हणजे दोघांची लांबी सारखी आहे. पण इथे दिलंय की पीक्यू आणि एक्स वाय पण एकरूप आहे. मग पीक्यू ची जर 4 आहे तर पीक्यू ला जर एक्स वाय एकरूप आहे तर एक्स वाय ची लांबी किती असायला पाहिजे? तर पीक्यू आणि एक्स वाय एकरूप आहे तर याचा अर्थ एक्स वाय ची लांबी किती असायला पाहिजे? 4. म्हणजे थोडक्यात तिघांची पण लांबी सारखी आहे. मग पहिला रेषाखंड ए बी आणि एक्स वाय पण कसे असणार? पहिला आणि तिसरा पण कसे असणार? कसे असणार? पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी काय असणार? हे चिन्ह कसलं आहे? हे चिन्ह कसलं आहे? हे चिन्ह कसलं आहे? बरोबर. त्याला काय वाचायचं? अरे मुलांनो, या चिन्हाला काय वाचायचं? बघा मी हे सगळीकडे चिन्ह लिहिलंय, हे चिन्ह काय वाचायचं असतं? बघा कसलं आहे ते चिन्ह? आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? आवाज येतोय? यस मॅम. हे चिन्ह कसलं आहे मी विचारलं. हे चिन्ह जे आहे ते कसलं आहे? याला एकरूप असं वाचायचं. एकरूप काय वाचायचं? एकरूप. म्हणजे जर रेख एबी एकरूप रेख पीक्यू असेल. आता दोन रेषाखंड एकरूप कधी असते? जेव्हा त्यांची लांबी सारखी असते. मग एबी आणि पीक्यू जर एकरूप आहे याचा अर्थ एबी आणि पीक्यू ची लांबी सारखी आहे. एबी पीक्यू ला एकरूप आहे आणि पीक्यू एक्स वाय ला एकरूप आहे, तर त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो? जर एबी पीक्यू ला रेख पीक्यू ला एकरूप आहे
आणि PQ XY ला एकरूप आहे, तर पहिला आणि तिसरा पण काय असतो, पहिला दुसऱ्याला एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याला एकरूप आहे. तर याचा अर्थ काय, पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला एकरूप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाला एकरूप आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा पण कसा असणार, AB आणि XY पण कसा असणार, एकरूप. कॉमन सेन्स ना मुलांना, कॉमन सेन्स आहे. जर AB PQ ला एकरूप आहे, याचा अर्थ AB ची लांबी आणि PQ ची लांबी सारखी आहे, तरच ते एकरूप होतात ना. लांबी समान असेल तरच रेषाखंड एकरूप होतात. हा 4 सेंटीमीटर तर हा 4 सेंटीमीटर, आणि इथे दिले PQ पण XY ला एकरूप आहे. PQ जर 4 सेंटीमीटर असेल, XY पण 4च असणार. याचा अर्थ AB आणि XY पण तर एकरूप असणार, कारण दोघांची पण लांबी समान आहे आली 4-4, म्हणजे याचा अर्थ AB आणि XY पण एकरूपच असणार. हा गुणधर्म आहे संक्रामकता. कोणता आहे, संक्रामकता, तिसरा. ठीक आहे. आता रेषाखंडाचा मध्यबिंदू आपण बघणार. रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाचा मध्यबिंदूची व्याख्या काय आहे माहिती का, मध्यबिंदू कोणाला म्हणायचा, रेषाखंडाचा मध्यबिंदू. मुलांना ऐकताय का? Yes, ma'am. मध्यबिंदू शब्द आठवतंय? मध्यबिंदू म्हणजे काय, तुम्हाला काय माहित आहे मध्यबिंदू म्हणजे? आता एखादा रेषाखंड आहे AB, तर त्याचा मध्यबिंदू म्हणजे काय, तर बरोबर या AB चे दोन समान भाग करणारा जो असतो आहे, बरोबर दोन समान भाग, मध्ये म्हणजे कुठे पण नाही, तर बरोबर त्याचे या रेषाखंडाचे AB चे दोन समान भागात तुकडे करणार. आता इथे कोणते दोन समान भाग होणार याचे, AB चे? M मुळे कोणते सारखे भाग झाले दोन? A आणि B. नाही, रेषाखंड सांगा, रेषाखंडाचे दोन तुकडे सांगा. तुम्ही बिंदू सांगताय, A आणि B कसे भाग होणार, रेषाखंडाचे दोन तुकडे कसे झालेत? हा, AM आणि BM असे दोन तुकडे झालेले आहेत. आणि हे दोन्ही तुकडे कसे झालेले आहेत, कसे आहेत दोन्ही तुकडे? समान, एकरूप आहे ना. मग रेषाखंडाचा मध्यबिंदूची व्याख्या कशी देणार, की एकतर तो मध्यबिंदू कोणाला म्हणायचा, हा M जो आहे तो मध्यबिंदू केव्हा होतो, एकतर असं असतं A', M', B, म्हणजे M जो आहे तो A आणि B च्या दरम्यान असतो. आणि दुसरी अट आहे, दरम्यान म्हणजे काय, कुठे पण नाही चालणार. आता AB इथे आणि इथे M आहे, तर हा मध्यबिंदू नाही होणार. हा पण तर A', M', B आहे, हा पण M A आणि B च्या दरम्यानच आहे, आणि इथे पण M A आणि B च्या दरम्यान आहे. पण याच्यामध्ये मध्यबिंदू कोणता म्हणू शकतो आपण, जो AB चे दोन सारखे भाग करतो, म्हणजे एकतर A', M', B असेल आणि रेख AM आणि रेख BM एकरूप जेव्हा होईल, म्हणजे हा AM भाग रेषाखंड आणि हा BM भाग दोन्ही जर सारखे झाले या M मुळे, दोन्ही जर एकरूप रेषाखंडामध्ये, त्या मोठ्या रेषाखंडाचं दोन सारख्या रेषाखंडामध्ये, एकरूप रेषाखंडामध्ये जर विभाजन झालं, तरच M ला आपण काय म्हणू शकतो, रेषाखंड AB चा काय म्हणू शकतो, मध्यबिंदू. दोन अटी आहेत मध्यबिंदू होण्यासाठी, दोन अटी आहेत. एक तर तो A आणि B च्या दरम्यान पाहिजे, म्हणजे A', M', B अशी दरम्यानता झाली पाहिजे,
आणि दुसरं म्हणजे एम आणि बीएम जर सारखं झालं तर मग आपण एम ला एबीचा मध्यबिंदू म्हणू शकतो. कळलं? मध्यबिंदू यस मॅम. Yes, ma'am. मॅम. मध्यबिंदूची व्याख्या जर ए डॅश एम डॅश बी म्हणजे ते तिन्ही एका रेषेत आहेत आणि एम ए आणि बी च्या दरम्यान आहे आणि रेख ए एम एकरूप रेख एम बी म्हणजे हा ए एम आणि हा एम बी जेव्हा एकरूप होतील दोन्ही रेषाखंड तर एम बिंदू हा रेख एबी चा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. कळलं? आणि प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. एकच मध्यबिंदू असतो रेषाखंडाला. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. त्यानंतर आहे रेषाखंडांची तुलना. रेषाखंडांची तुलना. रेषाखंडांची तुलना म्हणजे कंपॅरिझन आहे, म्हणजे लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं. तर लहान मोठेपणा तर आपण तुलना करायची तर ज्याची लांबी जास्त तो मोठा रेषाखंड. म्हणजे आता समजा एक रेषाखंड असा दिला आणि एक असा दिला ए बी आणि हा PQ आहे. त्याच्यामध्ये कोणाची लांबी कमी दिसते? कोणत्या रेषाखंडाची लांबी कमी आहे? एबी. AB. म्हणजे लेंथ AB जी आहे ती छोटी आहे, कमी आहे लेंथ PQ पेक्षा. लेंथ PQ ची लेंथ मोठी आहे, जास्त आहे आणि AB ची कमी आहे. आणि म्हणून जर दोघांची लांबी AB ची लांबी छोटी आहे PQ च्या लांबीपेक्षा तर या जर लांबी लहान आहे तर ते रेषाखंड पण लहान मोठे असतात. तर कळलं? येस मॅम. Yes, ma'am. यस मॅम. म्हणजे जर ज्याची लांबी जास्त तो मोठा आणि ज्याची लांबी कमी तो लहान. बघा इथे दिलंय रेख AB ची लांबी रेख CD पेक्षा कमी असेल, म्हणजे जर लेंथ AB ही लेंथ CD पेक्षा कमी असेल तर रेख AB ही रेख CD पेक्षा लहान आहे किंवा CD AB पेक्षा मोठी आहे असं आपण म्हणू शकतो. रेषाखंडांचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबींवर अवलंबून असतो. ज्याची लांबी जास्त तो मोठा. कळलं? येस मॅम. मॅम. बाकी आता इथे रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता. रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता म्हणजे लंब. समजा एक हा रेषाखंड आहे AB रेषाखंड आणि दुसरा समजा आहे PQ रेषाखंड. PQ रेषाखंड है ना. तर हे दोन रेषाखंड एकमेकांना लंब कधी असतात? जेव्हा इथे 90 अंशाचा कोन होईल ना दोन्ही रेषाखंडांच्या मध्ये. जेव्हा लंब म्हणजे काय तर 90 अंशाचा कोन तयार होतो तेव्हा आपण त्याला या दोन रेषाखंडांना आपण लंब असं म्हणतो. लंब असणे म्हणजे 90 अंशाचा कोन करणे एकमेकांबरोबर. तर AB PQ ला इथे व्याख्या कशी दिली आहे माहितीये का, की दोन रेषाखंड एकमेकांना लंब कधी होतील? जेव्हा त्या रेषाखंडांना समाविष्ट करणाऱ्या रेषा
म्हणजे आता AB या रेषाखंडाला समाविष्ट करणारी ही जी रेषा आहे L आणि PQ रेषाखंडाला समाविष्ट करणारी, समाविष्ट म्हणजे तो रेषाखंड त्याच्यामध्ये ज्या रेषेमध्ये येतो ती रेषा, म्हणजे रेषा L आणि रेषा M जर एकमेकींना लंब असतील ना, तर ते आतले जे रेषाखंड आहेत AB आणि PQ ते सुद्धा लंब असतात. म्हणजे दोन रेषाखंड किंवा दोन किरण लंब होण्यासाठी ते रेषाखंड ज्या रेषेचा भाग आहे किंवा त्या रेषाखंडाला समाविष्ट करणाऱ्या रेषा, दोन्ही रेषाखंडांना समाविष्ट करणाऱ्या रेषा जर एकमेकींना लंब असतील, दोन रेषाखंड लंब कधी, जेव्हा त्यांना समाविष्ट करणाऱ्या रेषा एकमेकांना लंब असतील तेव्हा आपण त्या रेषाखंडांना पण एकमेकांना लंब आहेत असं आपण म्हणतो. नाही कळलं? दोन रेषाखंड, दोन किरण यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड किंवा दोन किरण हे परस्परांना लंब आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला रेषाखंड लंब जर असायला पाहिजे असतील तर त्या दोन रेषाखंडांना समाविष्ट करणाऱ्या या ज्या रेषा आहेत दोन, त्या एकमेकांना लंब असल्या पाहिजे, तर मग ते रेषाखंड पण लंब असतात. नाही कळलं? रेषाखंड लंब होण्यासाठी त्यांना समाविष्ट करणाऱ्या रेषा लंब असायला पाहिजे. समजते का? रेषाखंड, Yes, दोन ma'am. रेषाखंड एकमेकांना लंब कधी, जेव्हा त्यांना समाविष्ट करून घेणाऱ्या रेषा एकमेकींना लंब असतात. त्यानंतर 9 आहे बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. कोणत्याही बिंदूचे रेषेपासूनचं अंतर आपल्याला जर पाहिजे तर लंबपात टाकावा लागतो. म्हणजे काय? बिंदूचे रेषेपासूनचे अंतर. समजा एक रेषा आहे, एखादी रेषा आहे, रेषा L आहे आणि रेषेच्या बाहेर ना एक बिंदू आहे, समजा P बिंदू आहे रेषेच्या बाहेर, आणि मला विचारलं की या P बिंदूचे या रेषा L पासूनचे अंतर किती आहे. म्हणजे P बिंदू आणि रेषा L याच्यामध्ये नक्की अंतर किती आहे हे जर आपल्याला विचारलं, म्हणजे या बिंदूचे, P बिंदूचे या रेषेपासूनचे अंतर जर तुम्हाला पाहिजे तर P पासून या रेषेपर्यंत येणाऱ्या असंख्य रेषा आहेत, म्हणजे अशी अशी, मग मी कुठलं नक्की कोणतं अंतर घेऊ, कारण हे लहान मोठी अंतर आहे. तर कोणतं अंतर घ्यायचं माहितीये? P बिंदूचे L पासून लंबांतर घ्यायचं, म्हणजे P पासून सरळ असा लंब टाकायचा, असा सरळ. बाकी कुठलं इकडचं तिकडचं अंतर नाही घ्यायचं. बघा, हे पण P पासून P आणि L रेषा जोडली, ही पण P आणि L जोडली, पण ती अंतर न घेता सरळ जे तुम्ही लंब टाकणार याला लंबांतर म्हणतात, आणि हे अंतर मोजायचं. हे खरं अंतर आहे P बिंदूचं रेषा L पासूनचं. बाकी कुठलीच खरी अंतर नाही. एखाद्या बिंदूचे रेषापासूनचं अंतर पाहिजे असेल तर लंब काढायचं खाली, लंबांतर, आणि मग हे अंतर मोजायचं PQ. हे खरं अंतर आहे P बिंदूचं रेषा L पासूनचं अंतर, म्हणजे हे PQ सरळ जो लंब आलाय तो. नाही कळलं? लंबांतर जे आहे ना ते खरं अंतर असतं. बघा, रेख CD ही लंब AB केलेली आहे आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर रेख CD च्या लांबीला, ही CD जी आहे ही CD म्हणजेच C बिंदूचे रेषा AB पासूनचे अंतर असे आपण म्हणतो. CD म्हणजेच या C बिंदूचं या रेषेपासूनचं अंतर आहे, कारण ते सरळ लंब टाकलाय बघा CD. कळतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता सराव संच 1.2 हे सगळं
व्यवस्थित वाचायचं. आपण सगळं हे घेतलेलं आहे, सगळ्या व्याख्या. सराव संच 1.2 मध्ये तुम्हाला कोणते रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. म्हणजे इथे रेषाखंड तुम्हाला दिले, रेख डी, रेख ए बी, हे रेषाखंड एकरूप आहेत का बघायचे. तर त्यासाठी तुम्हाला निर्देशक दिलेले आहेत. तर आधी त्या रेषाखंडांची लांबी काढावी लागेल ना. रेषाखंड एकरूप आहेत की नाही हे ओळखण्यासाठी यांची लांबी काढावी लागते. आधी रेख डी आणि रेख ए बी सांगितलेला आहे. रेख डीई आणि रेख बी, हे दोन रेषाखंड एकरूप आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचं. तर त्याच्यासाठी मला आधी दोघांची लांबी काढणं गरजेचं आहे. दोन्ही रेषाखंडांची लांबी कळल्याशिवाय डीई आणि एबी, डीई आणि बी, रेख डी आणि दोघांची लांबी चेक करायची. लांबी कशी काढायची? डी ची लांबी कशी? लांबी म्हणजेच डिस्टन्स असत. लेंथ डी म्हणजे डिस्टन्स डी आपण बघितलं, किंवा नुसतं डी लिहिलं तरी पण चालेल. आणि डिस्टन्स डी आपण कसं शोधतो? आपण पहिल्या याच्यात बघितलंय. डिस्टन्स डी कसं शोधायचं? निर्देशक दिलेले आहेत तुम्हाला, डी चा, ई चा, ए चा, बी चा, सगळ्यांचे निर्देशक दिलेले आहेत. मग डी जर अंतर काढायचंय, डी आणि ई मधलं, या रेषाखंडाची लांबी काढायची आहे, तर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा, मग डी ची लांबी मिळेल. याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता आहे? आपल्याला दोघांची लांबी काढायची आहे. लांबी काढल्याशिवाय ते एकरूप आहेत की नाही हे कळणार नाही. आणि लांबीसाठी निर्देशक दिलेले आहेत. डी ची लांबी काढायची तर डी आणि ई चे निर्देशक बघायचे आणि त्याच्यामध्ये मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. दोघांमध्ये कोणता मोठा आहे? 9. डीचा, ईचा. 9 मधून छोटा निर्देशक कोणता आहे? -7. -7. म्हणजे 9 मधून -7 वजा करायचं. हे ऋण ऋण धन होणार आणि मग डी चं अंतर किती येणार, किंवा डी ची लांबी लिहिली तरी पण चालेल, डायरेक्ट डिस्टन्स न लिहिता. डिस्टन्स आणि लेंथ एकच असते. किती येईल लेंथ डी? 16. 16. आता ही डी ची लेंथ मिळाली. आता कशाची काढायची अजून? दुसरा रेषाखंड कोणता दिलाय? AB. एबी. एबी मध्ये ए आणि बी चे निर्देशक बघा आणि कोणता मोठा आहे तो बघा. ए आणि बी याच्यामध्ये मोठा निर्देशक कोणता आहे? B. हा, म्हणजे किती आहे तो मोठा निर्देशक? 5. 5. 5 मधून -3 वजा करायचं छोटा निर्देशक. वजा आधी 8 आहे. लेंथ एबी 8. म्हणजे रेषाखंड डी आणि एबी एकरूप आहेत का? नाही. नाही. नाही, कारण लांबी वेगवेगळी आली बघा. रेख डी व रेख हे एकरूप रेषाखंड नाही. कळलं? यस मॅम. पुढचं तुम्ही सोडवा. हे दुसरं मला सांगा एकरूप आहेत की नाही. अंतर काढा दोघांची पण, डीसी आणि एडी, आणि मला सांगा उत्तर. दोघांचे अंतर सांगा आणि एकरूप आहेत की नाही ते सांगा.
BC, बी आणि सी चा निर्देशक घ्या, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा. एकरूप नाहीये मॅम. किती आला BC ची लांबी किती आली आहे? BC ची लांबी किती आली? 7. 7. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा असतो. BC ची लांबी किती आली? बाकीच्यांची 7 आली का? 3 येणार. मोठा निर्देशक 5 आहे बीचा. 5 मधून 2 वजा करायचे. याच्यात ऋण काहीच नाहीये, दोन्ही धनसंख्या आहेत. 5 वजा 2 3 उत्तर येतं. आणि एडी ची किती आली लांबी? एडी ची 8. 8. काय? एडी ची लांबी 8? नाही 10. चूक. तुम्ही आधी व्यवस्थित ना, तुम्ही आधी लांबी काढायला शिका मुलांनो. हे काय आहे? याचा काय, याला काय अर्थ आहे? ए चा निर्देशक किती आहे? -3. -3. आणि डी चा किती आहे? ए चा निर्देशक -3 आहे. आणि डी चा किती आहे? किती आहे डी चा निर्देशक? पुस्तक असतं की नाही समोर तुमच्या? डी चा निर्देशक किती आहे? 7. डी चा -7. डी चा निर्देशक -7. याच्यात मोठा कोण आहे? मोठा निर्देशक कोणता? मोठा कोण आहे? -3 मोठा की -7 मोठा? मोठा निर्देशक कोणता? वजा 7. -7 कसे मोठे मुलांनो? मी तुम्हाला संख्या रेषा सांगितलेली की नाही? ऋणामध्ये जी मोठी दिसते ती मोठी नसते. दोन्ही ऋण संख्या आहेत. -1, -2, -3 आधी येईल. -7 इकडे पुढे येणार. -7 जी उजवीकडे, आता -7 आणि -3 मध्ये जर बघायला गेला तर ही डावीकडे येते संख्या -7 आणि ही उजवीकडे येते -3. आणि जी उजवीकडे असते ती मोठी असते. बघा, हा -3 इकडे, -7 इकडे येतात डावीकडे, आणि जी डावीकडे येते ती लहान असते. असं काय करता? मग आपण काय शिकलो 1.1 मध्ये? हेच तर सगळं होतं, अंतर शोधायचं संख्या रेषेवर. मोठा निर्देशक कोणता? -3. -3. 3 नाही, -3 आहेत ते. 3 आणि -3 मध्ये फरक असतो. -3 मोठा आणि -7 लहान. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. हा मोठा निर्देशक आणि हा लहान निर्देशक. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. हे -3 आणि हे 2 ऋण लागोपाठ आले चिन्ह, मग ते धन बनेल. ऋण धन. आता यांचं काय उत्तर येईल? -3 अधिक 7 -4. -4 नाही, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं असतं. वजाबाकी होणार. वेगवेगळी चिन्हांची वजाबाकी होते, वेगवेगळी चिन्ह असतील तर. आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. किती येणार? एडीची लांबी वेगवेगळी चिन्ह असल्यावर दोन. वजाबाकी 4. धन 4.
लेंथ एडी 4 आली आणि लेंथ बीसी 2 आली. 2 की 3 आली ना. लेंथ बीसी 3 आली. एकरूप नाहीयेत रेषाखंड कारण दोघांची लांबी वेगवेगळी. बाकीचे पण हे तिसरं पण सोडवायचं. ठीक आहे. आणि व्याख्या वगैरे जरा वाचा व्यवस्थित आपण जे शिकलो त्या. वेळ संपले. गुड बाय. नीट लक्षात ठेवायचं अंतर लहान निर्देशक कोणता मोठा निर्देशक कोणता. ठीक आहे. येस मॅम. बाय मॅम. गुड नाईट.